हिंजवडी आयटी पार्कला पालिकेमध्ये समाविष्ट करा अशी मागणी अभियंत्यांसह ग्रामस्थ देखील करतायत। हिंजवडी परिसरातील समस्यांमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होतीये। 1,65,000 करोडचा आयटीचा रेव्हेन्यू आहे महाराष्ट्राचा आणि त्यात सगळ्यात मोठं योगदान जे आहे ते हिंजवडीचं आहे, पुणे आयटी पार्कचं आहे। त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून जर का या गोष्टी घडल्या, दुर्दैव हे आहे की एवढी वर्ष झाली आम्ही भांडतोय, पण ग्राउंड लेवलवर कधी आम्ही आयटी मिनिस्टर किंवा स्वतः आपले मुख्यमंत्री कधी इथं आयटी पार्कमध्ये आलेले नाही। आयटीआयच्या समस्या सोडवण्यासाठी हिंजवडी गावाचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश होणं गरजेचं आहे। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जर पुढाकार घेतला तर एका दिवसात हा निर्णय होऊ शकतो। आणि आता नुकतेच महापालिकेच्या निवडणुकांची वाढ रचना चालू आहे, त्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतला तर वाढ रचना वगैरे या सगळ्या गोष्टी होऊन महापालिकेत समावेश झाला तर हिंजवडीच्या दृष्टीने हा एक सुवर्ण क्षणाने देण्यासारखा योग येईल अशी मला खात्री आहे। विकास म्हणजे आयटीएनला काय हवं, जाण्या येण्यासाठी एखादा रस्ता, इथं असणारे पाण्याच्या सुविधा, जे सांडपाणी आहे त्याची व्यवस्था, कचऱ्याची व्यवस्था। कारण जगभरात आयटीचं नाव जर बघितलं तर हिंजवडी येतं। इथं कुठले विदेशातली लोक आली तर पहिलं कचऱ्याचं दर्शन होतं, ट्रॅफिक एक आहे, पाणी आहे, रस्ते खराब, तर आपली इमेज खराब तर होतीच आहे। महाराष्ट्राचं आयटीचं हब एवढं मोठं, तिथं राज्य पातळीवरती एक निर्णय होणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।